केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स या टॉपिकचा अभ्यास आपण करत आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या किंवा असं बोलू शकतो मेटलच्या रिॲक्शन्स आपण बघितल्या. फॉर एक्झाम्पल मेटलची ऑक्सिजनसोबत कशी रिॲक्शन होते किंवा मेटलची वॉटरसोबत कशी रिॲक्शन होते, मेटलची ॲसिडसोबत, ॲसिडमध्ये सुद्धा आपण बघितलं नायट्रिक ॲसिडसोबत कशी रिॲक्शन होते किंवा जर डायल्यूट HCl असेल, डायल्यूट H2SO4 असेल त्यासोबत कशी रिॲक्शन होते, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे मेटलची रिॲक्शन. हाऊ डज मेटल रिॲक्ट विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. एक मेटल आहे आणि दुसऱ्या एका मेटलचं सॉल्ट आहे, मग हा मेटल आणि ह्या मेटलचं सॉल्ट याच्यामध्ये रिॲक्शन कशी होते याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर त्या बेसिसवरती आपल्याला बघायची आहे रिॲक्टिव्हिटी सिरीज, जी ऑलरेडी आपण खूप वेळेस मेन्शन केलेली आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीज डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये सुद्धा बऱ्याचदा आपण मेन्शन केलेलं आहे. सो रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये कोणते मेटल्स असतात, कोणत्या सिक्वेन्सने ते अरेंज केलेले असतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो स्टार्टिंग विथ हाऊ डज मेटल रिॲक्ट विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल्स. सो मेटलचा सॉल्ट म्हणजे काय, जसं बघा रिॲक्शन आपल्याला कशाची बघायची, मेटलची रिॲक्शन बघायची. कशासोबत, सॉल्ट ऑफ अदर मेटल्स, त्यासोबत आपल्याला रिॲक्शन बघायची आहे. सो सॉल्ट ऑफ, सपोज जर मी एक मेटल कन्सिडर केला Fe, फेरस और आयन, हा एक मेटल आहे. फेरस किंवा आयन हे एक मेटल आहे. सॉल्ट ऑफ अदर मेटल, दुसरा एक मी मेटल कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल कॉपर हा एक दुसरा मेटल मी कन्सिडर केला. कॉपरचा सॉल्ट CuSO4, सपोज कॉपर मेटल मी कन्सिडर केला आणि त्याचा सॉल्ट जर मी CuSO4 कन्सिडर केला, तर ह्या मेटलची ह्या सॉल्टसोबत कशी रिॲक्शन होते. सो थोडक्यात काय, फेरस आणि कॉपर सल्फेट यांची रिॲक्शन कशी होते. जर हे रिॲक्टंट असतील तर प्रॉडक्ट आपल्याला काय मिळणार आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. आता आपण ज्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ज्या रिॲक्शन डिस्कस केलेला, फॉर एक्झाम्पल की वॉटरसोबत मेटल कशी रिॲक्ट होतात, तर त्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक मेटलची वॉटरसोबत रिॲक्ट होण्याची कंडिशन वेगवेगळी होती. फॉर एक्झाम्पल सोडियम किंवा पोटॅशियम, आपण बोललो की सोडियम पोटॅशियम हे खूप विगरसली वॉटरसोबत रिॲक्ट होता, आठवते. त्यामध्ये आपण बघितलं की हायड्रोजन गॅस बाहेर पडतो किंवा हीटसुद्धा खूप जास्त अमाऊंटमध्ये बाहेर पडते. आपण असे बोललो की एक्झोथर्मिक रिॲक्शन होती. सो पोटॅशियम, सोडियम हे खूप विगरसली वॉटरसोबत रिॲक्ट करत होते. कंपॅरिझनमध्ये कॅल्शियमचा जर आपण विचार केला, कॅल्शियम आठवत असेल तुम्हाला रिॲक्शन, कॅल्शियम जो असतो कॅल्शियम सुद्धा वॉटरसोबत रिॲक्ट होतं, बट एवढं विगरस रिॲक्शन नसते. जेवढी विगरस रिॲक्शन सोडियमची होती तेवढी विगरस रिॲक्शन कॅल्शियमची नाही आहे. या केसमध्ये सुद्धा हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे, बट रिॲक्शन तेवढी विगरस नसणार आहे. अजून जर आपण बाकीचे एलिमेंट कन्सिडर केले, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, ठीक आहे, ॲल्युमिनियम जर कन्सिडर केलं तर ॲल्युमिनियमची नॉर्मल वॉटरसोबत रिॲक्शन होत नाही. सो ॲल्युमिनियमची रिॲक्शन होते, बट त्यासाठी ॲल्युमिनियमची रिॲक्शन होते गॅसियस स्टेटमध्ये असणाऱ्या वॉटरसोबत, किंवा असं आपण बोलू शकतो ॲल्युमिनियमची रिॲक्शन होते स्टीमसोबत, ठीक आहे, ॲल्युमिनियमची रिॲक्शन होते स्टीमसोबत. सो याच्यावर सांगण्याचा अर्थ काय यामध्ये की मेटल जे आहे, प्रत्येक मेटलची वॉटरसोबत कशी रिॲक्शन होते, ही रिॲक्शन अगदी सिमिलर नव्हती किंवा सेम नव्हती. प्रत्येक मेटलची स्वतःची एक काहीतरी प्रॉपर्टी होती की ज्याच्यामुळे मेटलची वॉटरसोबतची रिॲक्शन वेगवेगळी झालेली आहे. काही मेटल खूप विग्रसली रिॲक्ट झाले, काही मेटल कंपॅरेटिव्हली लेस विग्रसली रिॲक्ट झालेलं आहे. काही मेटल तर नॉर्मल वॉटरसोबत म्हणजे कोल्ड वॉटर म्हणा किंवा हॉट वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही, स्टीमसोबत रिॲक्ट होतं, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम. सो थोडक्यात काय, प्रत्येक मेटलची रिॲक्ट होण्याची कपॅसिटी ही वेगवेगळी असते. हे आपण वॉटरचं एक्झाम्पल कन्सिडर केलं. ऑक्सिजनचं सुद्धा आपण बघितलं की ऑक्सिजनचे ज्यावेळेस आपण रिॲक्शन बघितली त्यामध्ये आपण बघितलं की सोडियम पोटॅशियम याची सुद्धा रिॲक्शन ऑक्सिजनसोबत अगदी इझिली होते. म्हणजे सोडियम पोटॅशियम जर तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवलं तरी सुद्धा ते हवेमध्ये असणार ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होते. सो थोडक्यात काय, प्रत्येक मेटलची रिॲक्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. मग आता कोणता मेटल कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह हे आपण कसं डिसाईड करणार. कारण सपोज जर मी एक क्रायटेरिया कन्सिडर केला की सपोज मी बघते आता की वॉटरसोबत या सगळ्या मेटलची रिॲक्शन कशी होते, बट असं नाही की प्रत्येक मेटल वॉटरसोबत रिॲक्ट करेल. फॉर एक्झाम्पल गोल्ड सोनं, त्याची नॉर्मल वॉटरसोबत रिॲक्शन तर होतच नाही. मग तुम्ही कसं डिसाईड करणार की कोणता मेटल कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळे वॉटरसोबतची रिॲक्शन किंवा ऑक्सिजनसोबतची रिॲक्शन किंवा ॲसिडसोबतची रिॲक्शन या रिॲक्शनच्या बेसिसवरती आपण मेटलची रिॲक्टिव्हिटी डिसाईड करू शकत नाही. ठीक आहे, समजते. मेटल वॉटरसोबत कसं रिॲक्ट होतं किंवा मेटल ऑक्सिजनसोबत कसं रिॲक्ट होतं किंवा मेटल एखाद्या ॲसिडसोबत कसं रिॲक्ट होतं, या बेसिसवरती आपण मेटलची रिॲक्टिव्हिटी डिसाईड करू शकत नाही. कारण प्रत्येक मेटल ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करेलच असं नाही, प्रत्येक मेटल वॉटरसोबत रिॲक्ट करेलच असं नाही. त्यामुळे या ठिकाणी एक वेगळा क्रायटेरिया डिसाईड केला जातो. त्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती मेटलची रिॲक्टिव्हिटी डिसाईड केली जाते. सो त्यासाठीच आपल्याला हा टॉपिक बघायचा आहे, रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल्स. ओके, सो ऑल मेटल्स आर नॉट इक्वली रिॲक्टिव्ह. सगळे मेटल इक्वली रिॲक्टिव्ह नसतात. ऑक्सिजन, वॉटर, ॲसिड्स कॅन नॉट ऑलवेज टेस्ट रिॲक्टिव्हिटी बिकॉज नॉट ऑल मेटल्स रिॲक्ट.
हेच आता सांगितलं की आपण जर ऑक्सिजन सोबत काय रिॲक्शन होते तो जर आपण बेस ठेवला किंवा वॉटर सोबत काय रिॲक्शन होते तो बेस आपण ठेवला तर त्याच्यावरून आपण नेहमीच रिॲक्टिव्हिटी टेस्ट आपण डिसाईड करू शकत नाही किंवा त्याच्यावरून आपण कंक्लूड नाही करू शकत की कोणता मेटल जास्त रिॲक्टिव्ह आहे का, कारण सगळेच मेटल रिॲक्ट करतील असं नाही. त्यामुळे काहीतरी दुसरा क्रायटेरिया पाहिजे होता आणि तो क्रायटेरिया कोणता यूज केला जातो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा आपण असं बोलू शकतो रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. या क्रायटेरियाच्या बेसिसवरती आपण डिसाईड करतो कोणता मेटल कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आठवतं तुम्हाला, आपण चॅप्टर 3 मध्ये बघितलेला. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये आपण काय फॉर्म काय होता डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा, सपोज ए हा एक मेटल आहे, ठीक आहे, आणि BC किंवा आपण असं बोलू ए आणि BC हे दोन रिॲक्टंट आहे, मेटल असू दे, ए आणि BC हे दोन रिॲक्टंट आहे. ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, किंवा आपण असं बोलू शकतो सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये आपण काय बघितलं की या केसमध्ये काय होतं, यामध्ये सपोज ए हा एक मेटल आहे, बी हा एक मेटल आहे, ए आणि बी हे दोन मेटल आहे. यामध्ये जर ए हा मेटल बी पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, ए हा मेटल बी पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, तर काय होतं, हा जो जास्त रिॲक्टिव्ह मेटल जो आहे तो ह्या कमी रिॲक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतो, त्याच्या जागेवरून हटवतो, स्वतः त्याची जागा घेतो. त्यामुळे इथे आता सी सोबत आधी बी होता, ए काय करणार, ए बीची जागा घेणार, म्हणजे मला प्रॉडक्ट मिळेल AC आणि हा जो बी आहे हा बी बाजूला येऊन जाणार आहे. तर या रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिटेलमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन त्या चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो ही जी रिॲक्शन असते याला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आठवत असेल तुम्हाला, याचे आपण काही एक्झाम्पल सुद्धा डिस्कस केलेले. या रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सो ही जी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच्या बेसिसवरती आपण मेटलची रिॲक्टिव्हिटी डिसाईड करू शकतो. सो इफ अ मेटल ए डिस्प्लेसेस अनदर मेटल, सपोज एक मेटल आहे ए, हा मेटल दुसऱ्या मेटलला बी ला डिस्प्लेस करतो. इफ अ मेटल ए डिस्प्लेसेस अनदर मेटल बी फ्रॉम द सोल्युशन ऑफ इट्स सॉल्ट, त्याच्या सॉल्टच्या सोल्युशनमधून जर डिस्प्लेस करत असेल देन इट मीन्स दॅट मेटल ए इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटल बी. याचा अर्थ काय, हा याची जागा घेतो म्हणजे हा जास्त रिॲक्टिव्ह असणार आहे. ठीक आहे, दिस इज या बेसिसवरती आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितलं. थोडक्यात काय, हे जे आपण मेन्शन करतो तेच आहे रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. फॉर एक्झाम्पल मेटल ए, एक मेटल घेतला आपण ए आणि सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी. सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी म्हणजे सपोज BC आहे. तर या केसमध्ये काय होणार आहे, सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए मिळणार आहे. सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए म्हणजे काय, AC आणि मेटल बी बाहेर पडणार आहे. सो यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, याने याची जागा घेतली, ए नी बीची जागा घेतली म्हणजे ए हा बी पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. सो अशा पद्धतीने खूप सारे एक्सपेरिमेंट केले गेले. सायंटिस्टने खूप सारे एक्सपेरिमेंट केले अशा डिफरंट मेटल आणि मेटलच्या सॉल्टच्या कॉम्बिनेशनचे, आणि त्यावरून त्यांनी ही जी रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे ही रिॲक्टिव्हिटी सिरीज बनवली. त्यामुळे त्यांनी कन्क्लूड केलं की हा मेटल याच्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे किंवा कंपॅरेटिव्हली या मेटलची रिॲक्टिव्हिटी याच्यापेक्षा कमी आहे. या सगळ्या गोष्टी या अशा टाईपचे एक्सपेरिमेंट करून सायंटिस्ट लोकांनी डिसाईड केलेले आणि त्या बेसिसवरती रिॲक्टिव्हिटी सिरीज ही बनलेली आहे. ठीक आहे, समजते. तर ही होती रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे, फेरस आणि CuSO4. फेरस हा मेटल ए आहे आणि CuSO4 तेच की सॉल्ट ऑफ अनदर मेटल. याची रिॲक्शन होणार तर Cu पेक्षा फेरस जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे फेरस काय करणार, कॉपरची जागा घेणार आहे, त्यामुळे इथे FeSO4 मिळणार आणि इथे आपल्याला कॉपर मिळणार आहे. यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो Fe याची जागा घेतली म्हणजेच काय, Fe किंवा फेरस इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. Fe इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. ठीक आहे, तर ही आहे रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल्स. समजते. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आठवतं आपण, त्यामध्ये लॉजिक काय बोलत होतं की जो एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह आहे तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटची जागा घेतो. फॉर एक्झाम्पल एखादी टीम असेल, एखादी क्रिकेट टीम म्हणा किंवा दुसरी एखादी टीम असेल, जर बाहेरून एखादा नवीन प्लेअर आला, तो प्लेअर जास्त ॲक्टिव्ह असेल किंवा जास्त रिॲक्टिव्ह असेल, त्या केसमध्ये तो ॲक्टिव्ह प्लेअर एक्झिस्टिंग प्लेअरची जागा घेतो. बरोबर, ॲक्टिव्ह प्लेअर एक्झिस्टिंग प्लेअरची जागा घेतो म्हणजेच काय, जो जास्त ॲक्टिव्ह असेल तो कमी ॲक्टिव्ह असणाऱ्या एलिमेंटला डिस्प्लेस करतो, त्याची स्वतः जागा घेतो. तोच रूल इथे फॉलो होते, जो जास्त रिॲक्टिव्ह आहे तो कमी रिॲक्टिव्हची जागा घेतो, त्याला त्याच्या जागेवरून डिस्प्लेस करतो, म्हणून या रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, समजलं. सो त्यासाठी एक टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे की आपल्याला रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल नीट समजावं किंवा कोणता एलिमेंट कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह हे कसं समजणार आहे. त्यासाठी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तर एक टेस्ट ट्यूब स्टँड दाखवलेला आहे, त्यामध्ये 2 टेस्ट ट्यूब दाखवलेलं आहे. तर दोन्ही ठिकाणी वेगवेगळे एलिमेंट घेतलेलं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन तुम्हाला दिसत असेल ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये आयर्न नेल एक लोखंडाचा खिळा टाकलेला आहे फर्स्ट. ओके,
कॉपर सल्फेट सोल्युशन, त्याच्यामध्ये आयन नेल टाकलेली आहे. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये जर तुम्ही बघितलं फेरस सल्फेट सोल्युशन आहे, त्यामध्ये कॉपर वायर टाकलेली आहे. ओके, आता हा एक्सपेरिमेंट जो आहे यामध्ये काय काय आहे बघा. फर्स्ट मध्ये आहे आयन नेल. आयन म्हणजे काय, Fe. याची रिॲक्शन कशासोबत होणार आहे, कॉपर सल्फेट सोबत, CuSO4. हे दोघं एकत्र आहे. आणि सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, फेरस सल्फेट सोल्युशन FeSO4 आणि त्यामध्ये काय पुट केलेलं आहे, कॉपर वायर. कॉपर वायर म्हणजे काय, Cu. ओके, आता हा पॅटर्न जर तुम्ही बघितला, एक मेटल आहे, इथे सुद्धा हा मेटल आहे. CuSO4 म्हणजे काय, दिस इज सॉल्ट ऑफ कॉपर, म्हणजे काय, मेटल विथ सॉल्ट ऑफ अनदर मेटल. इथे सुद्धा हा मेटल आहे, सॉल्ट ऑफ अनदर मेटल आहे. ओके, मेटल सॉल्ट ऑफ अनदर मेटल, मेटल सॉल्ट ऑफ अनदर मेटल. तो त्याचाच अभ्यास आपण करत आहोत. अशा रिएक्शन आपल्याला करायला लावलेला आहे आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला विचारलेला आहे. तर हे एक्सपेरिमेंट तुम्ही लॅबमध्ये करू शकता. सो यामध्ये जर तुम्ही बघितलं, फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट आपण जर सपोज आपण कन्सिडर केलं कॉपर वायर इन फेरस सल्फेट सोल्युशन, म्हणजे हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचा रिझल्ट किंवा त्यामध्ये ऑब्झर्वेशन काय मिळतं आपल्याला, नो विजिबल चेंज. इथे काहीच रिॲक्शन होत नाही, विजिबल चेंज असं काहीच नाही. म्हणजे आपण कन्क्लूड करू शकतो की कॉपर आणि FeSO4 याच्यामध्ये काहीही रिॲक्शन झालेली नाही, ॲज इट इज ते राहिलेले आहे, नो विजिबल चेंज. सेकंड, आता याचा कन्क्लुजन, याचा रिझन काय ते आपण लगेच बघूया. सेकंड आपण कन्सिडर केलेलं आयन नेल इन कॉपर सल्फेट सोल्युशन. आयन नेल इन कॉपर सल्फेट सोल्युशन, तर या ठिकाणी रिॲक्शन होते. यामध्ये आपल्याला काहीतरी ऑब्झर्व करायला मिळतं. काय ऑब्झर्व होतं या प्रोसेसमध्ये, ज्यावेळेस फेरस आणि कॉपर सल्फेट सोल्युशन किंवा CuSO4 आणि फेरसची रिॲक्शन होते, त्या केसमध्ये फेरस हा कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. फेरस हा कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तो काय करतो, कॉपरला डिस्प्लेस करतो, स्वतः तिथे जातो, कॉपर बाजूला येतो आणि FeSO4चं सोल्युशन तिथे बनतं. ठीक आहे, ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे चॅप्टर 3 मध्ये. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशी होते, FeSO4 प्लस कॉपर, ही रिॲक्शन होते. मग हे आपल्याला कसं समजलं की एक्झॅक्टली ही रिॲक्शन झाली, तर तिथे आपल्याला विजिबल चेंजेस दिसतील. फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये रेडिश ब्राऊन कॉपर कोटिंग फॉर्म्स ऑन दी आयन नेल. आयन नेल वरती एक रेडिश ब्राऊन कॉपरचं एक कोटिंग फॉर्म झालेलं दिसतंय. काहीतरी तिथे चेंज होतंय, काहीतरी केमिकल चेंज होतंय, म्हणजे केमिकल रिॲक्शन घडत आहे. केमिकल रिॲक्शन काय घडते की FeSO4 बनत आहे, कॉपर डिस्प्लेस होतं आणि त्यामुळे हा जो कॉपरचं कोटिंग, ह्या कॉपरचं जे कोटिंग आहे ते आपल्या आयन नेलवर फॉर्म झालं दिसतं. बट फर्स्ट जी केस होती ज्यामध्ये आपण कॉपर आणि फेरस सल्फेट यांची रिॲक्शन घडवण्याचा ट्राय केला, म्हणजे फेरस सल्फेटमध्ये आपण कॉपर वायर टाकले, त्या ठिकाणी काहीच विजिबल चेंज नाहीये, काही चेंज झालेला नाही, म्हणजे काहीच रिॲक्शन झालेली नाही. का रिॲक्शन झालेली नाही, कारण या ठिकाणी बघा आपण काय कन्क्लूड केलं, फेरस इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, त्यामुळेच तो तिकडे गेला आणि कॉपरला जागेवरून हलवलं. या ठिकाणी ही जी आपली फर्स्ट रिॲक्शन होती फेरस प्लस कॉपर सल्फेटची, सेकंड रिॲक्शन जी होती कॉपर प्लस फेरस सल्फेटची, इथे काहीच विजिबल चेंज झाले नाही किंवा इथे काहीच रिॲक्शन झाले नाही. का, कारण जर मी कॉपर आणि Feची कंपॅरिझन केली तर Fe इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. हा याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह आहे, कॉपर फेरसपेक्षा कमी रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तो त्याला डिस्प्लेस करूच शकत नाही. या केसमध्ये फेरस जास्त रिॲक्टिव्ह होता, त्यामुळे फेरस कॉपरला डिस्प्लेस करू शकला. या ठिकाणी ऑलरेडी फेरस सल्फेट आहे, कॉपर बाजूला आहे, कॉपर कमी रिॲक्टिव्ह आहे, कॉपर इज लेस रिॲक्टिव्ह, त्यामुळे तो या फेरस सल्फेटला डिस्प्लेस करू शकला नाही. त्यामुळे कॉपर ॲज इट इज राहिलं, फेरस सल्फेट ॲज इट इज राहिलं अँड हेज देर इज नो विजिबल चेंज. ठीक आहे, सो या एक्सपेरिमेंटवरून आपण काय कन्क्लूड केलं, या एक्सपेरिमेंटवरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की या केसमध्ये फेरस इज ऑलवेज रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. Fe हा कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. म्हणजेच काय, जर आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज बघितली, रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये काय असतं की मेटल त्याच्या रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग अरेंज केलेलं असतं, आयदर इन्क्रीजिंग आयदर असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. सो जनरली टॉपला हायली रिॲक्टिव्ह मेटल असतात आणि जसं जसं आपण खाली जाऊ तशी तशी रिॲक्टिव्हिटी कमी होते. सो ह्या लॉजिकनी फेरस कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे फेरस येणार आहे इथे वरती कुठेतरी आणि कॉपर इथे कुठेतरी खाली येणार आहे. तर अशा पद्धतीने डिफरंट एक्सपेरिमेंट करून मेटलची रिॲक्टिव्हिटी डिसाईड केलेली आणि त्या बेसिसवरती रिॲक्टिव्हिटी सिरीज बनलेली आहे. ठीक आहे, समजत आहे. सो बिकॉज आयन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, सो इट डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन. रिॲक्शन Fe प्लस CuSO4, यामध्ये Cu पेक्षा Fe जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे हा याला डिस्प्लेस करतो, त्याच्या जागेवरून काढून देतो, त्यावरून आपल्याला FeSO4 आणि
CU मिळत आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीज आता आपल्याला या मेटल आणि दुसऱ्या मेटल सॉल्टची रिॲक्शन ह्या बेसिसवरती किंवा डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ह्या बेसिसवरती आपल्या रिॲक्टिव्हिटी सिरीज बघायची आहे. सो रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय, अशी सिरीज असते किंवा मेटलची अरेंजमेंट असते की ज्यामध्ये मेटल एका पर्टिक्युलर सिक्वेन्सने अरेंज केलेलं असतं. हा सिक्वेन्स कशाच्या बेसिसवर डिसाईड होतो की ते कोणता मेटल कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे किंवा कमी रिॲक्टिव्ह आहे. तर असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग हे मेटल अरेंज केलेलं असतं. बट जनरली जे आपण बघतो किंवा जी आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज कन्सिडर करतो त्यामध्ये आपण डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग मेटलची अरेंजमेंट केलेली असते. डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय, सपोज जर एक मेटलची सिरीज असेल, तर हा जो फर्स्ट एलिमेंट असेल ना, ह्या फर्स्ट एलिमेंटमध्ये किंवा हा जो फर्स्ट मेटल असणार आहे, हा फर्स्ट मेटल हायली रिॲक्टिव्ह असणार आहे, हायली रिॲक्टिव्ह मेटल. त्यानंतर सेकंड जो मेटल असेल तो याच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली कमी रिॲक्टिव्ह असेल. जसं जसं आपण खाली जाऊ तशी तशी रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार आहे. जसं जसं आपण खाली जाऊ तशी तशी रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार आहे. सो डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग इथे मेटल अरेंज केलेले असतात. ओके, सो व्हॉट इज रिॲक्टिव्हिटी सिरीज? द अरेंजमेंट ऑफ मेटल इन द इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल म्हणजे काय, कसली अरेंजमेंट असते, मेटलची अरेंजमेंट असते, राईट. अरेंजमेंट ऑफ मेटल्स इन द इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे त्याच्या इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरच्या अकॉर्डिंग हे मेटल अरेंज केलेलं असतं. जर इथे तुम्ही बघितलं एक लॅडर दाखवलेलं आहे, त्यावरती काही मेटल्स लिहिलेले आहे. डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग ते अरेंज केलेलं आहे. सो यावरून आपण असं बोलू शकतो पोटॅशियम हे बाकी जे मेटल्स इथे सिरीजमध्ये आहे त्यापेक्षा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असणार आहे. सोडियम पोटॅशियमपेक्षा कमी रिॲक्टिव्ह असणार आहे, बट कॅल्शियमपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह असणार आहे. तुम्ही सिरीज खाली खाली बघत गेले, एंडला तुम्हाला गोल्ड दिसत आहे, ठीक आहे, प्लॅटिनम पण असतो, गोल्ड दिसत आहे. सो गोल्ड जो आहे, गोल्डची रिॲक्टिव्हिटी ह्या बाकीचे एलिमेंट्स आहे किंवा बाकी जे मेटल्स आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे. ठीक आहे. सो समजलं रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल म्हणजे काय. सायंटिस्ट हॅव डेव्हलप द रिॲक्टिव्हिटी सिरीज बाय डुईंग मेनी एक्सपेरिमेंट्स ऑफ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की ही रिॲक्टिव्हिटी सिरीज कशी डिसाईड झालेली आहे किंवा हे मेटल कसे डिसाईड होतात, तर त्यासाठी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन केले जातात. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की फेरस आणि कॉपर याची एक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन घडून आली. एक मेटल आणि दुसऱ्या मेटलचं सॉल्ट यांची रिॲक्शन घडवली. मग ह्या मेटलने जर दुसरा जो मेटलचा सॉल्ट आहे त्यामधला मेटलला जर रिप्लेस केलं किंवा डिस्प्लेस केलं तेव्हा आपण काय बोलू शकतो की हा मेटल या मेटलपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. असे बरेचसे एक्सपेरिमेंट केले गेले आणि त्यानंतर त्याचा यूज करून मेटलची रिॲक्टिव्हिटी डिसाईड झालेली आहे. ठीक आहे. सो रिॲक्टिव्हिटी सिरीज डिसाईड करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा यूज केला जातो किंवा आपण असं बोलू शकतो एखाद्या मेटलची दुसऱ्या मेटलच्या सॉल्टसोबत कशी रिॲक्शन होते हा असतो याचा बेसिस. ठीक आहे. So scientists have developed the reactivity series by doing many experiments of displacement reaction. It helps to compare how different metal react with oxygen, water and acid. तर ह्या पॅटर्नच्या अकॉर्डिंग मेटल जे आहे ते ऑक्सिजन, वॉटर किंवा ॲसिड सोबत रिॲक्ट होतं. जसं आपण बघितलं की सोडियम आणि सोडियम पोटॅशियम हे वॉटरसोबत खूप रिॲक्ट होत होते. हीट एक्झोथर्मिक रिॲक्शन होती. त्याच्या कंपॅरिझनमध्ये कॅल्शियमसोबत होणारी रिॲक्शन कमी विग्रस होती. त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण ॲल्युमिनियम किंवा झिंक वगैरेचा विचार केला तर ते नॉर्मल वॉटरसोबत रिॲक्ट होत नव्हते, बरोबर. त्यासाठी आपल्याला स्टीमचा यूज करावा लागत होता. सो डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटी दिसत आहे इथे. सो या पॅटर्नचा यूज करून आपण कम्पेअर करू शकतो हाऊ डिफरंट मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन, वॉटर अँड ॲसिड्स. ओके. आता ही जी सिरीज आहे रिॲक्टिव्हिटी ऑर्डरच्या अकॉर्डिंग या सिरीजमध्ये असणारे मेटल कोणते कोणते आहे. सो रिॲक्टिव्हिटी ऑर्डर हाय टू लो, हायली रिॲक्टिव्ह पासून जसं जसं पुढे पुढे जाऊ तशी तशी मेटलची रिॲक्टिव्हिटी कमी होत आहे. सो के, Na, Li, Ca, Mgl, Zn, Fe, Sn, Pb, Cu, Hg, देन Ag अँड Au हा एक सिक्वेन्स. के म्हणजे काय, पोटॅशियम, देन Na सोडियम, Li लिथियम, Ca कॅल्शियम, Mg म्हणजे काय, मॅग्नेशियम, देन ॲल्युमिनियम, झिंक, फेरस, Sn म्हणजे काय, टिन, आणि Pb म्हणजे काय, लीड, कॉपर, Ag म्हणजे मर्क्युरी, Ag म्हणजे सिल्वर, आणि Au म्हणजे काय, गोल्ड. ठीक आहे. Ag हा सिल्वर असतो, जी जरी असला तरी हा सिल्वर असतो, Au असतो गोल्ड. तर ही आहे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. आता बघा तुमच्या जसं तुम्ही वेगवेगळे टेक्स्टबुक रेफर कराल ना तर ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर थोड्याफार फरकाने यामध्ये काही चेंजेस असेल. चेंजेस म्हणजे काय असणार आहे की एखादा एलिमेंट यामध्ये एक्स्ट्रा असेल किंवा कमी असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे सिरीज दिली त्यामध्ये Li दिलेला आहे, ठीक आहे, लिथियम. बट जर तुम्ही दुसरे काही 1-2 टेक्स्टबुक रेफर केले त्यामध्ये लिथियम दिलेला नाही आहे किंवा त्या टेक्स्टबुकमध्ये इथे मध्ये हायड्रोजन दिलेला आहे.
हायड्रोजन रेफरन्स पॉईंट दिलेला आहे जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही आहे. सो रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये काही एलिमेंट थोडेफार फरकाने मिसिंग असेल किंवा ॲडिशनल असते वेगवेगळ्या टेक्स्टबुकच्या अकॉर्डिंग. बट आता सध्या आपण आपल्या ही जी सिरीज टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे तीच रेफर करणार आहोत. ठीक आहे. सो यामध्ये आता ही जी सिरीज असते ही सिरीज आपल्याला लक्षात ठेवावी लागते किंवा हे जे एलिमेंट आहे हे एलिमेंट आपल्याला सिक्वेन्सने किंवा ऑर्डरमध्ये लक्षात ठेवावे लागतात. आता सध्या त्याचा एवढा यूज नाही आपल्याला, बट इन फ्युचर तुम्हाला त्याचा यूज होऊ शकतो. त्यामुळे रिॲक्टिव्हिटी सिरीज कशी रिमेंबर करायची किंवा यामध्ये असणारे एलिमेंट कसे सिक्वेन्स लक्षात ठेवायचे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. सो यासाठी तुम्ही जर ही सिरीज जर तुम्ही 4-5 वेळेस जरी वाचली तरी सिक्वेन्स तुमच्या लक्षात राहणार आहे. किंवा त्याला अजून काही ऑप्शनसुद्धा आहे की तुम्ही काहीतरी इथे ट्रिक्स यूज करू शकता, काहीतरी नेमोनिक फॉलो करू शकता. जर तुम्ही इंटरनेटवर बघितलं, गुगल केलं तर रिॲक्टिव्हिटी सिरीज लक्षात ठेवण्याचे खूप सारे ट्रिक्स अवेलेबल आहे, खूप सारे सेंटेन्सेस आहे, खूप सारे नेमोनिक्स आहे. त्यामधलं एखादं तुम्ही रेफर करू शकता किंवा तुम्ही स्वतःचा काहीतरी सेंटेन्स किंवा काहीतरी ट्रिक बनवू शकता. आता ही सिरीज लक्षात ठेवण्यासाठी एक आपण ट्रिक बघूया. जस्ट मी विचार केलेला की आपण अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकतो. असं काही कंपल्शन नाही की तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवावी. तुम्ही तुमची स्वतःची ट्रिक बनवू शकता किंवा इंटरनेटवरती सुद्धा रेफर करू शकता. सो ट्रिक काय आहे, आपण काय करू शकतो, आपण 3 सेंटेन्सेस बनवू शकतो. 3 सेंटेन्सेस आपण बनवूया. सेंटेन्स 1, सेंटेन्स 2 आणि सेंटेन्स 3. ठीक आहे. 3 सेंटेन्स आपण बनवणार आहोत. हे 3 सेंटेन्स तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचे आहे. आता पहिला आहे KNALICA. KNALI आणि CA. ठीक आहे. यासाठी आपण सेंटेन्स काय बनवू शकतो, कहो ना लिया केक. थोडंसं फनी आहे बट आता काहीतरी सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे, काहीतरी एक पॅटर्न पाहिजे म्हणून असे सेंटेन्स बनवलेले आहे. कहो ना लिया केक. दिस इज सेंटेन्स नंबर 1. कहो ना लिया केक. कहो ना लिया केक. सेकंड आहे MGALZNFESN आणि PB. हा सेकंड ग्रुप. याच्यावरून आपण बनवणार सेकंड सेंटेन्स. MG मगर. मगर अलग जिंदगी मगर अलग जिंदगी. राहील लक्षात. MG मगर अलग जिंदगी. आता हे FE आणि SN आहे ना, याला आपण एकत्र करून फेसबुक बोलू शकतो. ठीक आहे. मगर अलग जिंदगी हे मेन्शन करा किंवा नका करू. मगर अलग जिंदगी हे फेसबुक. बघा FE फेसबुक. सो किंवा असं आपण लिहू शकतो फेसबुक. सो फेसबुक या वर्डमध्ये 2 मॅटर तुम्हाला कव्हर करायचे आणि PB म्हणजे काय, PUBG. मगर अलग जिंदगी है फेसबुक PUBG. दिस इज सेंटेन्स नंबर 2. आणि थर्ड सेंटेन्स आहे हे CUHG देन AG अँड AU. त्याला आपण लिहू शकतो कॉपर. CU म्हणजे काय, कॉपर. कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड. ते झालं सेंटेन्स नंबर 3. सो असे 3 सेंटेन्स बनवून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ही ट्रिक मी बनवलेली आहे. तुम्हाला पटली तर लक्षात ठेवा, नाही पटली तर तुमची स्वतःची तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात ठेवू शकता. फ्रॉम हाय टू लो सगळे मेटल आपण कव्हर केलेले आहे जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. कहो ना लिया केक. फर्स्ट सेंटेन्स कहो ना लिया केक. मगर अलग जिंदगी फेसबुक अँड PUBG किंवा असं लक्षात ठेवू शकता. मगर अलग जिंदगी हे फेसबुक अँड PUBG. तर यामध्ये हेचा काही संबंध नाही आहे, बट जस्ट टू कम्प्लीट अ सेंटेन्स. मगर अलग जिंदगी हे फेसबुक अँड PUBG अँड देन कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड. कॉपर सिल्वर आणि गोल्डला हग करत आहे. इवन यामध्ये तुम्ही बघू शकता गोल्ड सिल्वर हेवी मेटल असतात किंवा गोल्ड आणि सिल्वर नेहमी त्याचे असं आपण बोलू शकतो की प्राईस जास्त असते, त्यामुळे ते नेहमी खाली असणार आहे, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे 3 सेंटेन्सेस लक्षात ठेवून तुम्ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कन्सिडर करू शकता. सो यामध्ये जनरली हायली रिॲक्टिव्ह मेटल कोणते असतात, KNALICA जे वरती आहे ते KNALICA. आपण बघितलं की पोटॅशियम सोडियम हायली रिॲक्टिव्ह असतात. आपण ते केरोसिनमध्ये स्टोअर करतो कारण त्याची लगेच विग्रस रिॲक्शन होते म्हणून.
देन मॉडरेटली रिॲक्टिव्ह MgAl Zn Fe SN Pb. यामध्ये आपण बघितलं की ॲल्युमिनियम, त्यानंतर फेरस याची नॉर्मल वॉटरसोबत रिॲक्शन होत नाही, त्याची स्टीमसोबत रिॲक्शन होते. सो दीज आर मॉडरेटली रिॲक्टिव्ह एलिमेंट मेटल्स. आणि त्यानंतर लेस रिॲक्टिव्ह कोणते? कॉपर, Ag, Hg अँड Au हे लेस रिॲक्टिव्ह मेटल असतात. त्यामध्ये सुद्धा हा ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. Cu आधी येणार, त्यानंतर Hg येणार, त्यानंतर सिल्वर येणार, त्यानंतर गोल्ड येणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. कोना लिया केक, मगर अलग जिंदगी है, फेसबुक, पबजी, कॉपर हगिंग, सिल्वर अँड गोल्ड. नाव रिॲक्टिव्हिटी सिरीज तर ही दिलेली आहे. त्यानंतर टेक्स्टबुकमध्ये एक असं तुम्हाला एक रिॲक्टिव्हिटी सिरीज अगेन तेच एलिमेंट इथे लिहिलेले आहे. आणि त्यानंतर जस्ट एक असं आपल्याला डिस्प्ले इथे दाखवलेला आहे की कोण वॉटरसोबत रिॲक्ट करतं, कोण ॲसिडसोबत रिॲक्ट करतं. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम रिॲक्ट्स विथ वॉटर. त्यानंतर हे सगळे ॲसिडसोबत रिॲक्ट करतात. रिॲक्ट विथ ऑक्सिजन, हायर रिॲक्टिव्हिटी टू लोअर रिॲक्टिव्हिटी, म्हणजे रिॲक्टिव्हिटी सिरीज कशा अकॉर्डिंग आहे, कोणते ऑर्डर फॉलो केलेली ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे. बघा इथे सोडियम म्हणजे काय? पोटॅशियम इज KNa, कहोना लिया केक, कहोना लिया केक. त्यानंतर मगर अलग जिंदगी. आयन म्हणजे काय? आपण त्याला बोलतो फेरस, राईट. आयन म्हणजेच काय? फेरस. मगर अलग जिंदगी. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आपण हे दोघे एकत्र करत आहोत. फेसबुक, ठीक आहे, Fe आणि SA. फेसबुक. लीड म्हणजे काय? PB म्हणजे पबजी. मगर अलग जिंदगी हे फेसबुक अँड पबजी. आणि त्यानंतर कॉपर हगिंग, मर्क्युरी म्हणजे काय? Hg. कॉपर हगिंग सिल्वर आणि त्यानंतर गोल्ड. इथे खाली प्लॅटिनम सुद्धा असतं, बट आपण एवढंच कन्सिडर करणार आहोत. तर अशा पद्धतीने ही होती रिॲक्टिव्हिटी सिरीज. या रिॲक्टिव्हिटी सिरीजचा यूज करून आपल्याला रिॲक्शन लिहिता आल्या पाहिजे. म्हणजे जसं आपण बघितलं की कॉपर, आपण बघितलं एक रिॲक्शन फेरस आणि कॉपरची, बरोबर. कॉपर आणि फेरसची. फेरस Fe प्लस CuSO4, Fe प्लस CuSO4, Fe प्लस CuSO4. आता या रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग Fe कॉपरच्या वर येते. हा एक मेटल आहे, हा दुसऱ्या मेटलचं सॉल्ट आहे. यांची रिॲक्शन आपण घडवत आहोत. इथे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होणार आहे. फेरस कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतो, तो त्याच्या जागेवरून हलवतो. त्यामुळे आपल्याला कॉपर बाजूला मिळतो आणि इथे मिळतो आपल्याला FeSO4. सो ही रिॲक्शन होत आहे अकॉर्डिंग टू रिॲक्टिव्हिटी सिरीज. सो दिस इज ऑल अबाउट रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल अँड रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल्स. क्लिअर आहे, लक्षात राहील रिॲक्टिव्हिटी सिरीज. आता बघूया आपण नेक्स्ट पार्ट नंबर 4, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल अँड रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल.